दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. गुरुजी गुरुजी एक बोलू का? बोला श्री माऊली, काय म्हणताय? गुरुजी मी कीर्तनकार कधी होणार? कीर्तनकार? मला पहिल्यांदा सांगा, तुम्हाला कीर्तनकार का व्हायचंय? माझ्या आई वडिलांची खूप इच्छा आहे, मी मोठा कीर्तनकार होणार. आई वडिलांची इच्छा आहे म्हणून कीर्तनकार व्हायचंय. बसाय महाराज, आपली इच्छा, आई वडिलांची इच्छा पूर्ण करणं, ह्याला जीवनाचं खरं तत्व मानतात का? भगवंत काय म्हणतात? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतवेथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समेप्रिय. भगवंत म्हणतात, ज्याच्या ठाई अनपेक्षता आहे असा भक्त मला सर्वार्थाने प्रिय आहे. पण आपल्या ठाई अपेक्षा आहे ना, आपल्या ठाई काय अपेक्षा आहे? मला कीर्तनकार व्हायचे. आता साधकन आपल्या भाग्यवंत दादाला व्हायचं. दादा तुम्हाला काय व्हायचं मोठेपणी? मला लोकांची मदत करायची, त्यासाठी मला लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, म्हणून मला व्यावसायिक व्हायचं. हा, आता दादाचं म्हणणं काय आहे की गुरुजी मला जीवनात असं काहीतरी करायचंय की ज्यामधून मी अनेकांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या जीवनामध्ये पण आनंद निर्माण करेल. यासाठी मला उद्योजक व्हायचंय. त्यांचा किती चांगल्या प्रकारचा मनामध्ये ध्यास आहे, अनेकांचं हित करायचं. त्यासाठी भगवंत, नियती आणि लोकपाल त्यांना सहाय्यभूत ठरणार आहेत. पण तुमच्या मनात काय? फक्त माझ्या आई वडिलांची इच्छा आहे. मग आई वडिलांच्या अनेक इच्छा आहेत ना. तुम्ही जीवनामध्ये जाऊन मोठा बंगला बांधावा, मोठी गाडी घ्यावी, जीवनामध्ये मोठा उत्कर्ष साध्य करावा. पण आई वडिलांच्याच इच्छेसाठी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाने ज्या योग्यता दिल्या, ज्या क्षमता दिल्या, त्यांचा पूर्णपणे वापर करून आपल्या सुप्त शक्तींना जागृत करून जीवनातल्या त्या ध्येयाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी हृदयामध्ये उदात्त अंतकरण असणारा ध्येयवादी विचार पाहिजे. ठीक आहे, कीर्तनकार होणं खूप चांगला सद्विचार आहे. पण कीर्तनकार का व्हायचंय? तर मनात असा ध्यास ठेवायचा की मला माझ्या कीर्तनातून भगवंताबद्दलची भक्ती सर्वसामान्य जीवांच्या हृदयामध्ये उतरवायची. अनेक अडाणी लोक असतील ज्यांना वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल, त्यांनाही भगवंताची ज्ञानेश्वरी कळावी म्हणून मला कीर्तनकार व्हायचे. जी मुलं आई वडिलांना अनेक वेळा त्रास देतात, त्यांना हिणवतात, समाजामध्ये त्यांना कायम खाली पाहायला लावतात, अशा विद्यार्थ्यांना संस्कारांची जाणीव करून द्यायला मला कीर्तनकार व्हायचंय. या भावना आपल्या मनामध्ये असतील ना, तर तुमची इच्छा असू नसू पण तुमचा उद्देश चांगला आहे ना, देव तिथं सहाय्यभूत होतो. आता बघा, तुम्ही चालायला लागल्यावर सावली कशी पाठीमागे चालती, अगदी तसंच आहे. तुम्ही जर कीर्तनकार झाले, तुम्हाला यश मिळणारे, तुमची प्रतिष्ठा वाढणारे, तुमचा मान सन्मान वाढणारे, तुमच्या आई वडिलांचं सगळे लोक कौतुक करणारे आणि भगवंताच्या ठाई पण तुम्हाला सन्मानाचं स्थान प्राप्त होणार आहे. पण त्यासाठी काय पाहिजे? आपल्या मनामध्ये